शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो कर्जमाफीची तारीख समोर आली आहे आणि अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। नेमकी काय घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना याच्यापासून फायदा होणार आहे की न तोटा होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक संपूर्ण आणि विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण माहिती रोज पाहायला मिळणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे। आता लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे। आज पुण्यातील कृषी महाविद्यालयात सिंचन नगर मैदानात पुणे ॲग्री हँगथॉन 2026 पारितोषिक वितरण व समारोप समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिलेली आहे। तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे। मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांनी इतर शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते। त्यावेळी जून महिन्यात सरकार कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे। आज पुण्यातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। यावेळी फडणवीसांनी म्हटले की कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे। या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे। काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली होती, ती आल्यानंतर 30 जून 2000 पूर्वीच कर्जमाफी आम्ही करणार आहोत। शेतकरी समाधानी असावा ही सरकारची भूमिका आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले की अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, शेतीत बांधावर जाणार नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिला नाही, पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत। शेतमालाचा चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमचं मदत केली आहे। शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे ही मुख्यमंत्री यांची भूमिका आहे। सरकारने शेतकऱ्यांना वीज सवलत दिली। मित्रांनो, पुढे बोलताना भरणे म्हटले की पूर्वीचे अनुदान वाटप आणि आत्ताचे अनुदान वाटप यात खूप फरक आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी शेतकऱ्यांना वीज सवलत दिली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेणारी ही मंडळी आहे। शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत राज्य सरकारने केली। AIचे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे। लवकर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील। खताच्या पुरवठ्याबाबत थोडी अडचण आहे, तीही सोडवली जाईल असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी बोलताना म्हणाले। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती आणि ती आपण आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायची असेल, जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।